जे महाकाल भावांना आज मस्त आपली बसंती जी आहे म्हटलं आज बसंतीला डायरेक्ट आपल्याला नवरीच बनवायचंय. नाद नाही करायचं डायरेक्ट. काय त्याच्यात इशू पण आली. इशूचा मामाचा मुलगा आला. प्रभू आपला मस्त गायच्या बी शब्दान किंवा मस्त साईडला जाऊन मळत होता. म्हटलं काही खरं नाही. आता आपण घेऊ आपले मस्त गाडी बिडी धुवायला. आणि गाडीचे पहिले जे कवर बिवर होते म्हटलं ते पहिले धुवू नाही का, कारण खूप घाण झालेली होती गाडी. कमीत कमी माझ्या हिशोबाने 1-1.5 महिना झाला धुतलेलीच नव्हती. आणि फायनली आपली गाडी धुवून झाली. अशी नवरीवानी दिसायला लागली. म्हटलं खतरनाक. म्हटलं चला ऑफिसमध्ये जाऊ, कारण काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे होते ते रिफिलिंग करायचे होते. आणि जे नवीन मटेरियल आलेलं होतं ना त्याचे CO2 वगैरे जे होते ते आपल्याला ते फिटिंग वगैरे करायचे होते. फिटिंग वगैरे केले आणि त्याच्यात एक ऑर्डर आली. म्हटलं चला आता पटकन लोडिंग बिडिंग केली बसंतीची. म्हटलं आता बसंतीचं पोटबीड भरून घेऊ नाही का, कारण लवकरात लवकर आपल्याला निघायचं आहे. बसंतीचं पोटबीड भरलं तर म्हटलं चला आता पटकन जावं लागेल. त्याच्यात विजय ठाकूरचा फोन आला. ठाकूर साहेब म्हटले की मला पण घेऊन चला. म्हटलं ठीक आहे. मग ठाकूर साहेबला पण घेतलं आणि निघालो मस्त ते फायर एक्सटिंग्विशर वगैरे घेऊन. आपण शाळेत गेलो होतो ना, ख्रिश्चन लोकांची शाळा होती. म्हटलं एक नंबर खतरनाक शाळा होती. काय मग त्या मग भावांना तिथले फायर एक्सटिंग्विशर वगैरे हँगिंग वगैरे केले. म्हटलं आता लवकरात लवकर आपल्याला निघावं लागेल मस्त घरच्या प्रवासाला. आणि मित्रांनो आज लई ट्रॅफिक लागले. एकदम जाम केलं ट्रॅफिकने. मला काय सांगू तुम्हाला, फुल जामाट विषय. म्हटलं चला पहिले जाऊ आता आपल्या मस्त ऑफिसला गेलो. तिथं काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे होते ते खाली केले. म्हटलं चला आता जाऊ आपल्या घरी. जी